उन्हाळ्यात घामोळ्या येणे खूप सामान्य गोष्ट आहे. खाज येणे, अंगाला आग होणे, ठराविक ठिकाणी लाल रॅशेस होणे. या घामोळ्या साधारणतः पाठीवर, हातावर, पायावर आणि गळ्यावर येतात. घामोळ्या येण्याचं कारण काय असते ते पाहूया. शरीरात जास्त तापमानाच्या संपर्कात येतो तेव्हा जास्त घाम येतो आणि अतिउष्णता आणि दमट वातावरणामुळे घामाची निर्मिती करणाऱ्या नलिका जाम होतात आणि आपल्याला घामोळ्या येतात. या अडथळ्यामुळे त्वचा लाल होऊन खाज सुटते आणि जळजळ सुद्धा होते. आता यावर काही उपाय पाहूया. पहिला, सैलसर आणि सुती कपडे घाला, त्यामुळे त्वचा घामाने ओलसर होणार नाही. दुसरा, जास्तीत जास्त थंड आणि कोरड्या वातावरणात राहा. तिसरा, जास्तीत जास्त पाणी प्या. कलिंगड, खरबूज, काकडी यासारखी पाणीदार फळे घ्या. चौथा, बाहेर फिरून किंवा खेळून किंवा काम करून आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. गरम पाणी अंगावर घेऊ नका. पाचवा, कोरपडीचा गर घामोळ्या येण्याच्या ठिकाणी लावा. थोड्या वेळाने धुवून टाका, यामुळे थंडावा जाणवेल. सहावा, आंघोळ करताना कडुलिंबाची पाने त्यात घाला व नंतर आंघोळ करा. घामोळ्या कमी होण्यास मदत होते. सातवा आहे कोकम सरबत, ताक, लिंबू सरबत जेवणात असू द्या, यामुळे शरीराची आग कमी होण्यास मदत होते. अशा माहितीसाठी प्लीज व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा.